कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, सॉरी। बाबा, विश्वा, आई कसा आहेस बाळा? मी फिट अँड फाईन। पण मला सांग, बाबांची तब्येत उतरलेली वाटते हा? खरं सांगा बाबा, आई आजकाल बोरिंग जेवण बनवते का? विश्वा, काही काय? नाही, तसं काही नाही रे। त्या चांगलं जेवण बनवतात, पण हल्ली आम्ही जेवण कमी केलंय। आपण भेट अप्पा, अप्पा कसे आहात तुम्ही? अहो अप्पा, तुम्ही आपल्या घरचे किंग आहात। कसली काळजी करताय? 2 महिन्यांनी ठणठणीत बरे व्हाल। शिवा, त्यांना झालेला आजार हा शारीरिक नाही, मानसिक आजार आहे। आप्पा दुखावले गेलेत। मी पण त्या दिवसाची वाट पाहतोय की ते कधीतरी नक्कीच बरे होतील, पण तो दिवस अजून काही येत नाही। पण मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस आप्पा नक्कीच बरे होतील। बरं, आता इथंच गप्पा मारत बसणार आहेस का? जा फ्रेश हो, मी नाश्ता रेडी करते। हा, आलो। जा। बरं, विश्वाच्या बॅगा रूम मध्ये ठेवा। अगं आई, हो किती पोटभर खा। किती दिवसांनी आलाय सारी। आणि काय रे विश्वा, गावच्या जत्रेला ये म्हणून किती बजावलं तुला? काहीतरी कारण दिलंस आणि पुढे ढकललं। तू आज उजाडतोयस? अगं आई, लेक्चर्स होते, त्यात युनिट टेस्ट, सबमिशन, किती काय काय असतं सांगू तुला। आणि त्यात अगं माझ्या एका मैत्रिणीच्या घरी लग्न होतं। अरे वा, त्यामुळे जमलंच नाही। मग कसं झालं लग्न? लग्न एक मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर। आता सांग की काय झालं होतं? आई म्हटलं ना नंतर सांगतो। बरं बाबा, चिडू नको, पोटभर खा खा। कसं झालंय? मस्त। हॅलो हॅलो जानू, घरचे ठीक आहेत ना? नाही, अजूनही जे काही झाले त्या धक्क्यातून कोणीच सावरलं नाहीये। भावनाताई आणि आनंदीकडे तर बघवतच नाहीये मला। बरं ऐक ना, कॉलेजला येतेस ना? विश्वा, काय बोलतोयस तू?
माझ्या घरी असं वातावरण असताना मी कॉलेजला कशी येऊ? आणि प्लीज मी ना तुला रिक्वेस्ट करते, तू माझ्या मागे लागू नकोसा कॉलेजला येण्यासाठी. जानू असं कसं बोलतेस तू? लवकरच कॉम्पिटिशन आहे, एवढी प्रॅक्टिस केलीस तू. आणि हे बघ जानू, नेहमीप्रमाणे उद्याही तुला जिंकायचंय. हा विश्वा, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते ते? मी नाही म्हटलं तर मी नाही येणार आहे कॉलेजला. कळत नाहीये का तुला? आणि जर तुला एवढंच वाटत असेल ना तर तू कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट कर आणि सगळी अवॉर्ड्स घेऊन घरी जा. बाय. अगं विश्वा, 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 अरे काय? केव्हाची हाक मारते तुला? लक्ष कुठे तुझं? नाही, काय नाही. काही नाही. कसं काय झालंय सांग बरं. विश्वा, अरे आई आहे मी तुझी. तुझं काहीतरी बिनसलं कळतंय मला. काय झालंय सांग बरं. आई, तुला आठवते मी सांगितलेलं माझ्या मैत्रिणीच्या घरचं लग्न आहे म्हणून? ते लग्न झालंच नाही ग. मोडलं ग ते लग्न. बिचारी जानू. जानू? जानवी. अगं तिच्याच तर बहिणीचं लग्न होतं ना. लग्न मोडल्यामुळे खूप हर्ट झाली आहे ग ती. घरचे पण खूप शॉक्ड आहेत. एरवी मला एवढं वाईट वाटलं नसतं ग, पण जानवी खूप चांगली मैत्रीण आहे ग माझी. आणि तुला माहिती आहे तिचे घरचे सुद्धा खूप प्रेम करतात ग. असं वाटतं की आपलेच आहेत, आपल्या घरच्यासारखेच आहेत. हे आई, कधीतरी ना तुझी आणि त्यांची भेट घालून देईन बरं का. नक्की. कसं आहे ना विश्वा, देव सुद्धा नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतो अरे. पण मला एक चांगलं वाटलं, तू तुझ्या मित्रमैत्रिणींची इतकी काळजी करतोयस ना. खूप छान. कसे रे, स्वतः पुरता विचार सगळेच करतात, पण दुसऱ्याचा विचार करता यायला हवा, जो तू करतोस. बरं ऐक ना, कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होतं. जानवी गाणार होती पण आता नाही म्हणते. मूड ऑफ आहे ना तिचा. तर मला काय विचारायचंय, अशा सिच्युएशनमध्ये मी तिच्या सोबत असायला हवं ना. तिला कंपनी द्यायला हवी होती. खुशाल जा, पण उद्या. आजच आलायस की नाही? हं? आणि असा चेहरा पाडू नकोस. हस बघू, हसलास की छान दिसतोस. गोड बाळते. बरं आता आज चल ना. अनो झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.